शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी कर्नाटक सरकारच्या अन्न सुरक्षा व औषध प्रशासन विभागाने तंबाखू आणि निकोटीनयुक्त उत्पादनावर कठोर कारवाई केली असून राज्यात अशा उत्पादनांचा विक्री व वितरणावर 1 वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे। अन्न सुरक्षा व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार राज्यभर गुटखा, पान मसाला तसेच तंबाखू किंवा निकोटीनयुक्त प्रतिबंधित उत्पादनांचा उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री या विरोधात विशेष तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत आहे। अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 मधील कलम 30/2 तसेच अन्न सुरक्षा व मानके विक्रीवरील प्रतिबंध व निर्बंध नियम 2011 अंतर्गत राज्य सरकारने 10 ऑगस्ट 2026 रोजी अधिसूचना जारी करून तंबाखू व निकोटीनयुक्त उत्पादनांचा विक्री व वितरणावर बंदी लागू केली आहे। ही अधिसूचना जारी झाल्यापासून 1 वर्षासाठी संपूर्ण कर्नाटकात लागू राहणार आहे। अन्न सुरक्षा व औषध प्रशासन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की तंबाखू व निकोटीनयुक्त प्रतिबंधित उत्पादनांचे उत्पादन, विक्री किंवा वितरण होत असल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित माहिती द्यावी। व्यसनमुक्त आणि निरोगी कर्नाटक घडविण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असेही विभागाने म्हटले आहे। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशिरा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा।